खूप आनंद होतो आहे की आज मला BJPमधून मला AB फॉर्म देण्याचा प्रयत्न केला. मंदाताईंनी खूप प्रयत्न केले होते माझ्यासाठी, परंतु लास्ट मोमेंटपर्यंत मी 3 वाजेपर्यंत तिथे थांबली आणि शेवटी मी विचार करून मी माझा अपक्षाचा फॉर्म भरला आणि अपक्षाचा फॉर्म भरूनसुद्धा मी तिथं खंबीरपणे वाशेगावमध्ये उभी होती. आत्तापर्यंत मला फोन येत आहेत माघार घेण्यासाठी, परंतु मी कोणाचं ऐकलं नाही, कारण का मला तिथं लढायचं आहे आणि मला जिंकायचं आहे. याच्यासाठी मी कोणत्याही थराला मी जायला तयार होते. म्हणून मला कोणत्या पक्षाची वगैरे मी बोलतात ना, मला अशी अपेक्षा नव्हती का मला कोणत्या पक्षाने मला घ्यावं आणि मला लढून द्यावं. मी अपक्ष लढण्यासाठी मी समर्थक होते. आणि आता अगर मला पाटकर साहेबांनी त्यांच्या शिवसेनेमध्ये मला प्रवेश करून दिलेला आहे, तर मी इथून लढून मी जिंकून दाखवेन. अजूनपर्यंत मी त्यांच्याशी माझं काही बोलणं झालं नाही. मी जस्ट आताच आली आहे, तर आता बघूया पुढं काय होतं आहे, तर मी त्यांच्याशी बोलून बघेन. आणि जे घराणेशाही तुमच्या भागामध्ये आहे त्याच्याविरुद्ध कसा प्रकारे लढणार तुम्ही? त्या घराणेशाहीबद्दलच मी आजपर्यंत इथं टिकून आहे. त्या घराणेशाहीला तोंड देण्यासाठीच मी आजपर्यंत संघर्ष केला. पूर्ण सानपाडा, पामबीच येथे, सेक्टर 1 येथे माझं जेवढा पॅनल सिस्टम आहे त्या पॅनलमध्ये मी फक्त एकच बोललेली की घराणेशाहीला इथं येऊन देऊ नका. आम्ही मंदाताई म्हात्रे यांच्या आमदारकीच्या वेळेस आम्ही इतकं काम केलं, तिथं आम्ही झेंडे घेतले होते हातामध्ये, आम्ही चिन्हाचा प्रचार करत होतो. आम्ही सर्व करत असताना हे नंतर आलेला यांना पक्षप्रवेश करून दिला. त्यांना काय सांगितलेलं की तुम्हाला इथं पक्षप्रवेश केला जाईल, परंतु तुम्हाला इथं तिकीटे मिळणार नाही. परंतु एका बोलतात ना नेतासाहेबांची त्यांच्यावर काय झाली, एक कृपा झाली आणि त्यांना त्यांच्या घराणेशाहीला 303 तिकीट देण्यात आली आणि आम्हाला 3 वाजेपर्यंत तसंच तिथं लोंबकळत ठेवलं होतं. बघा, पाटीलताई ह्या वाशिगावच्या वाघीण आहेत. ते आत्तापर्यंत एकाकी लढत देत होते. आज त्यांना शिवसेनेचा पाठबळ मिळालेला आहे. मी याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे, जे ओरिजिनल भाजपची लोक आहेत त्यांच्यावर खूप मोठा अन्याय ह्या नवी मुंबईमध्ये झालेला आहे. खास करून ह्यांच्यावर आज ह्यांनी एवढं दिवस रात्र काम करून भाजप वाढवली आणि जी भगत कंपनी होती ज्यांनी भाजपच्या विरोधात आमदारकीला काम केलं, आज 3 तिकीट त्यांना मिळाल्या आणि यांच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. म्हणून ही जी मोदी साहेबांची मतं आहेत ती निश्चित पाटीलताईसोबत असणार, शिवसेनेसोबत असणार आहेत. कारण आमची युती आम्ही भाजपवर करायला पूर्ण तयार होतो, पण ती NCPतनं जे कोणी नगरसेवक आले जे 4 महिन्या अगोदर त्यांच्या पूर्ण विरोधात होते आणि आज ते कमळचा चोला घालून आलेले आहेत, कमळ ह्या निशाणीचा फायदा घेण्यासाठी आलेले आहेत. पण नवी मुंबईमधली वोटिंग ही ओरिजिनल भाजपच्या लोकांना आणि शिवसेनेला मिळणार आहे. कारण शिंदेसाहेब, मोदी साहेबांना आम्ही त्यांना मानणारे नेते आहेत, त्यांना धोका देणारे नेते नाहीत. तेव्हा मी पाटीलताईंना आमचा पूर्ण पाठबळ आहे. ते आमच्या आता पुरस्कृत उमेदवार असणार वाशिगावातून. त्यांच्या पुढच्या वाटचालीस मी शुभेच्छा देतो.